सांगा, आज ह्यो माणूस म्हणतोय तर तुम्ही त्याला जमीन द्याल, उद्या कोणतरी येईल आणि म्हणेल तुमचं छप्पर द्या, मग आपण त्यासनी छप्पर देणार आहे का? असं घाबरून कसं चालेल? अगं घाबरणार नाही तर काय, आज जीवावर बेतलं होतं त्यांच्या. आई अहो असं काय बी होत नसतं हो. ही बिल्डर माणसं ही अशीच असतात, त्यासनी तर तेच पाहिजे असते. बघा वेंकी बी तेच बोलतोय, त्याला बी पटतंय. बरोबर आहे आई. नाही आरती, या बाबतीत मला आईंचंच म्हणणं पडतं. अगं बाकी कशाही पेक्षा माणसाचा जीव महत्वाचा नाही का? अहो पण वहिनी, अगं वीणा, तुला एक गोष्ट कळत नाहीये का? हे सगळं आपल्याला घाबरवण्यासाठी करतायत ते लोक. आणि समजा आपण घाबरलो आणि सही केली तर त्यांचा हेतू साध्य होईल ना ग. आणि खरं सांगू का तुम्हाला, आपल्या कोणाच्याही जीवाचं काही बरं वाईट करण्याची त्यांच्यात हिंमत आहे असं मला अजिबात वाटत नाही. त्यामुळे काळजी करायचं कारण नाही. अहो पण म्हणून काय विषाची परीक्षा बघायची का? वाट पाहायची का की आपल्या घरातल्या कोणाला काही होईल? नाही 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 नाही, मला काही ऐकायचं नाहीये. सकाळपासून माझ्या जीवाला घोर लागला होता, डोळा फटफडत होता. मला वाटलंच होतं काहीतरी अघटित घडणार आहे. मी हिला म्हटलं पण वीणा, अगं वीणा, घड्याळाकडे लक्ष आहे का? किती वाजले बघितलंस का? काय तू आधी निघ बघू, आधीच उशीर झालाय. सांभाळून जाशील ना? हो जाते मी. एक मिनिट, हळदी कुंकू लावून जा. घड्याळाकडे लक्ष ठेवायला पाहिजे ग. एक काम करते, थांब थांब. व्यंकी, तू तिला घरी सोडून ये. आई आई असू द्या भाऊजी, असू द्या असू द्या. हो सांगा ना हिला. हो आई, जाईन मी. जाईन ती, बरोबर बोलते. तू नको ना काळजी करू लक्ष्मी. नक्की जाशील? आई व्यवस्थित पोहोचल्यावर फोन करशील? हो करते. विसरणार नाहीस ना? नाही. बोल के हे उसासे मोक्या भावना काहे होते असे आज माझ्या मना. ते तुझ्या सोबती एकटा मी पुन्हा का असे गुंतणे ठाव नाही कोणा. कोणता खेळ हा, कोणत्या या खोडा. तू तिथे मी इथे, अंतरे नातरे का दुरावा नवा. भेटली तू पुन्हा, पाहिले मी तुला आज माझ्या विना. सोबतीने तुझ्या हे कळे ना मला. गुंफले का असे तुझ्यात मला. शोधता मी मला, शोध लागे तुझा. थांबना तू जरा, भान गेले कुठे शोधू देना मला. भेटली तू पुन्हा, भेटलो मी मला आज माझ्या विना. मिस्टर कानिटकर, कुठे हरवलात? बरं ऐका ना, तुमच्या गाडीमध्ये काही खायला आहे का? मला खूप भूक लागली आहे. हे दोघं इथे काय करतायत? मगाशी जर यांनी लिफ्ट घेतली असती तर प्रायव्हसी मिळालीच नसती. किंवा जयंत सुद्धा आपल्या एखाद्या ड्रायव्हरला
दुसरी गाडी घेऊन ये असं म्हणूच शकला असता, पण नाही. त्याला सुद्धा हेच हवं आहे. माझा प्लॅन माझ्यावरच उलटतोय. नाही, मी हे होऊ देऊ शकत नाही. मला हा त्यांचा मुवमेंट ब्रेक करावाच लागेल. जानू, किती छान वाटतंय इथे. आता फक्त तू आणि मी आहोत. तुला माहिती आहे, माझ्या फोनची बॅटरी डेड झालीच नाही. मी मुद्दाम फोन बंद केलाय. तुझ्याबरोबर मला असं क्वालिटी टाईम मिळणार असेल तर मी काहीही करायला तयार. आता आपल्यामध्ये दुसरं कोणीही येऊ शकत नाही. हॅलो हॅलो दादा, ऐका ना, एक प्रॉब्लेम झालाय. एका ठिकाणी गाडी बंद पडली आहे. मी तुम्हाला लोकेशन पाठवतो, तुम्ही लवकरात लवकर इथे या ना. अहो सर, किती वाजलेत बघा तरी. एवढ्या रात्री कसं येऊ मी? अहो दादा, मान्य आहे, पण तुम्ही सिच्युएशन समजून घ्या ना. अहो, गाडी कुठे थांबली? एका सुनसान ठिकाणी आहोत आम्ही. कसं थांबता येईल? हां, प्लीज समजून घ्या. नाही सर, सॉरी, मला नाही जमणार. खूप दूर यावं लागेल. दादा, मी डबल पैसे देतो तुम्हाला. आता तरी या प्लीज. सर, मी तुम्हाला दुसऱ्या मेकॅनिकचा नंबर देऊ शकतो. कदाचित तो तयार होईल. ओके ओके, चालेल चालेल. मला तुम्ही त्यांचा नंबर पाठवा, मी त्यांना कॉल करतो. बरं, थँक्यू.